नमस्कार, आपण पाहताय व्हॉट्सअप इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खलीद. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. मनीषा प्रकाश पवार, ज्यांनी आपल्या निधनानंतरही अवयवदानाच्या रूपाने माणुसकीचा आदर्श घालून दिला, त्या कैलासवासी सौ मनीषा प्रकाश पवार यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी आमदार सुनील शिंदे आणि डॉक्टर सुजाता अष्टेकर काय म्हणाले हे पाहूया. डॉक्टर म्हणते की माझे आयुष्य सर्व परीने संपले आहे आणि माझा मेंदू मृत झाला. तेव्हा नका म्हणू की मी मृत्यूशय्यावर, तर म्हणा मी जीवनशय्यावर. माझे डोळे अशा व्यक्तीला द्या ज्याने सूर्योदयाचं सुंदर दृश्य कधी बघितलंच नाही. माझे हृदय अशा व्यक्तीला द्या की ज्याला त्याच्या स्वतःच्या हृदयाने असह्य वेदनाच नाही. माझी दोन्ही किमया अशा व्यक्तीला द्या की ज्याला एका मशीनवर अवलंबून राहावं लागतं आठवड्यात. माझ्या आयुष्यातली प्रत्येक हात, प्रत्येक स्नायू कोणाचे तरी आयुष्य वाचवण्यासाठी कामी येईल. तुम्हाला काही जाळायचं झालं तर जाळा म्हणजे चुका, माझ्या कमतरता. माझा आत्मा देवाला, माझे पाप धन्यवाद आहे. आणि जर तुम्ही मी सांगतो तसं केले तरच मी अमर राहील कायमच. तर आज मनीषाताई खऱ्या अर्थाने अमर राहिलेले आहे आणि त्यांच्या अवयवदानाचा संकल्प जर आपण सगळ्यांना घेतले तरच त्यांना खऱ्या अर्थाने आज आपण श्रद्धांजली. धन्यवाद. एक ताकद उभी करता आहोत. तुम्ही हे दुःख पेळण्याची परमेश्वर तुम्हाला ताकद देऊ आणि त्यातनं पुन्हा तुमचा संसार उभा राहू. ह्या सगळ्या गोष्टी याच्यातनं अपेक्षित असतात. पप्पू पवारांना मी मनापासून या ठिकाणी या दुःखद घटनेच्या निमित्ताने म्हणजे माझं त्यांचं मधल्या काळात बोलणे आलं होतं मध्ये, पण ते बाहेर होते, बोलणंही झालं नव्हतं. परंतु आता आपल्या पत्नीच्या पश्चात आपले दोन हे तरुण मुलं, शेवटी वडील हा एक फार मोठा त्यांच्यासाठी आधार आहे. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलेला एक चांगली प्रतिमा केली. मुलं तर त्यांच्या जीवावरती सगळं काय करत असतात, परंतु आपल्याला त्यांना आधार देत असताना वडिलांचं छत्र त्यांच्यासाठी अतिशय मजबूत असते. त्यामुळे समाज हा आपल्या सोबत आहे, पण कुटुंब हे तेवढंच आपल्याला महत्वाचं आहे. आपल्या मुलांना आपण आधार म्हणून आहात. त्यामुळे आईच्या संस्कारातून वाढलेली मुलं निश्चित पुढे जातील. शेवटी आईचं जीवाज्ञा झाली असेल तर त्या माऊलीचे आशीर्वाद तिच्या त्या वेगळ्या रूपात आपल्या पाठीमागे निश्चित असतील. पप्पू पवार, आपण, आपलं संपूर्ण परिवार यांना परमेश्वरी दुःख पेळण्याची ताकद द्यावी. या दुःखातून आपण बाहेर यावं आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्य करत असताना आपण आपला आणि आपला परिवार हे समाजासाठी सातत्याने या ठिकाणी या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावं अशी परमेश्वराला विनंती करतो. आणि या क्षणी या माऊलीला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम.